यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बुटीबोरी पुलाचा एक पिलर हा खचला आहे। नागपूर जवळच्या पुलाचा पिलर खचलाय। खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक ही वळवण्यात आली आहे। बुटीबोरी पुलाचा एक पिलर खचल्यानं सध्या काळजी देखील घेतली जाते। नागपूर जवळच्या पुलाचा हा पिलर होता आणि हाच पिलर खचला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सध्या वाहतूक पोलिसांकडून इकडची वाहतूक ही वळवण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी देखील घेतली जाते। नागपूरमधील बुटीबोरी पुलाचा हा पिलर आहे आणि हाच पिलर खचल्याचं बघायला मिळतंय। नागपूर जवळच्या पुलाचा पिलर खचल्यानं सध्या या ठिकाणी वाहनांना बंदी करण्यात आली आहे आणि ही सगळी वाहनं इतर दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहेत। या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। संजय, तर आपण बघतोय बुटीबोरी पुलाचा एक पिलर खचला आहे। संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत बोलणारच आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तुर्तास या दृश्यांमधून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हा पुलाचा जो पिलर होता तो खचला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा जोडलेले आहेत। संजय, हा पुलाचा खरं तर पिलर खचला आहे, नेमकं कसं आणि कोणाच्या निदर्शनास आलं हे सगळं? आज सकाळीच पादचारी जे पुलाखालून जात होते त्यांना आणि पुलाचा जे वापर करत होते त्या वाहन चालकांना हे लक्षात आलं। ऍक्च्युली हा जो उड्डाण पूल आहे याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल आहे आणि हा उड्डाण पूल बुटीबोरी साधारण नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर इथे हा उड्डाण पूल सुमारे 3 वर्ष जुना आहे। नवा उड्डाण पूल आहे, पण त्याच्यामध्ये वाहन जाण्यासाठी जे एम्बँकमेंट जे लावण्यात आलेले आहेत त्याच्या खाली त्यांना सपोर्टसाठी जे पिलर्स लावलेले आहेत, सुमारे 7 ते 8 पिलर्स ना तिथे तडे गेल्यामुळे तो भाग जो आहे तो खचल्यासारखा वाटतो आहे। तो कॉलमच पूर्ण खचल्यासारखा वाटतो आहे आणि त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून त्या बाजूने रहदारी बंद करण्यात आलेली आहे। घटनास्थळावरती नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत आणि ते पाहत आहेत आणि तिथे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। हा एकूणच प्रकार किती गंभीर आहे किंवा त्याला पुन्हा दुरुस्त करता येतं का याकडे अधिकारी काय बोलतात तिकडे लोकांचं लक्ष आहे, पण लोकांमध्ये थोडी घबराट आणि चिंतेचं वातावरण आहे, एवढं नक्की। संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।